वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वप्रथम गजाननाला स्मरण करून वंदन करून या व्हिडिओला सुरुवात करतो। नमस्कार मंडळी, मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 6 एप्रिल ते 12 एप्रिल ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आमच्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। मेष राशी या आठवड्यात आपल्याला भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे ठरणार आहे। नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात कामाची व्याप्ती वाढल्यामुळे जास्तीची कामे करावी लागण्याची शक्यता आहे। कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न घेता आपले काम करण्याचा प्रयत्नात कुठेही कमी पडू नका। नोकरीतील राजकारण आणि गटबाजी ह्यापासून मनस्ताप होण्याची शक्यता आहे। जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा। आपल्या कामावर त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या। व्यवसायामध्ये अचानक उद्भवलेल्या काही समस्या व्यवसायावर परिणाम करू शकतात। चर्चेद्वारे समस्यांचे निवारण करता येईल। नवीन मोठ्या संधी प्राप्त होतील। मेष राशीसाठी उपाय, हळदीचा टिळा लावावा। वृषभ राशी सप्ताह पूर्वार्धामध्ये आपल्याला थोडा संयम बाळगावा लागणार आहे। आपल्या मनाप्रमाणे कार्य होतीलच अशी अपेक्षा ठेवू नका, अन्यथा पस्तावण्याची वेळ येईल। आपले प्रयत्न चालू ठेवा, ते महत्त्वाचे आहे। खर्चामध्ये वाढ होईल, परंतु खर्च काही चांगल्या कामासाठी होणार आहेत। कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते। काहींना शिष्यवृत्तीसह परदेश गमनाचे योग आहेत। सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल। सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होऊन सामाजिक स्तर उंचावणार आहे। काही समारंभामध्ये आपल्या उपस्थिती प्रार्थनीय राहील। मानाचे स्थान मिळू शकते। लोकसंग्रह वाढेल। आपल्या कार्याची प्रशंसा होईल। नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील। वृषभ राशीसाठी उपाय, वाहत्या पाण्यात एक नाणे टाका। मिथुन राशी व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरणार आहेत। व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होणार आहेत। व्यावसायिक जुनी येणी ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात, मात्र उधार उसनवारी टाळलेली बरी। त्याचप्रमाणे जुगार व सदृश व्यवहारापासून स्वतःला दूर ठेवा। जास्त प्रमाणात जोखीम असलेली कार्य करणे टाळलेले बरे। सरकारी कामांमध्ये कटकटी निर्माण होऊ शकतात। त्याचप्रमाणे विलंब लागून खर्चही होण्याची शक्यता आहे। वाहने सावधगिरीने चालवा, तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करा। स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या। दीर्घकालीन रखडलेली कामे व मालमत्तेचे व्यवहार या आठवड्यात गतिशील होणार आहेत। मिथुन राशीसाठी उपाय, हिना अत्तर जवळ ठेवावे। कर्क राशी कोणतेही लहान मोठे व्यवहार करताना कर्क राशीच्या जातकांनी सावधानता बाळगणे या आठवड्यात आवश्यक आहे। त्याचप्रमाणे नव्या गुंतवणुका करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला जरूर घ्या। फसवणुकीची शक्यता अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे। शांतपणे निर्णय घेणे गरजेचे आहे। घाईगर्दीत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात। व्यवसाय धंद्यात वातावरण जरी सर्वसामान्य असले तरी अचानक काही समस्या उद्भवू शकतात। विशेषतः भागीदारी व्यवसायात भागीदाराबरोबर वादविवाद घडून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नांना या आठवड्यात यश मिळणार आहे। कर्क राशीसाठी उपाय, अन्नदान करावे। सिंह राशी अनुकूल असे ग्रहमान आपल्याला चांगली फळे देईल। खाजगी अथवा सरकारी नोकरीमध्ये पती अथवा पत्नीचा भाग्योदय संभवतो। पूर्वी केलेल्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल। पदोन्नती अथवा वेतनवृद्धीसारख्या घटना घडू शकतात, मात्र बदलीची शक्यता देखील आहे। कामाच्या स्वरूपात सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात बदल होऊन स्थलांतर होऊ शकते। नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवणे क्रमप्राप्त राहील। सामाजिक मानसन्मान मिळून एखाद्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळेल। समाजातील व्यक्तींच्या मार्गदर्शनासह आपल्याला उत्तम सहकार्य या आठवड्यात मिळणार आहे। सिंह राशीच्या जातकांना उपाय, अशोकाचे पान जवळ ठेवा। कन्या राशी संमिश्र स्वरूपाचा ग्रह परिस्थितीमुळे
कधी कडू तर कधी गोड स्वरूपाचे अनुभव कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात येऊ शकतात. शांतपणे तसेच पूर्ण विचाराअंती निर्णय घेणे गरजेचे ठरेल. घरातील मुलामुलींचे प्रश्न सुटतील, परंतु लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग संभवतात. प्रवास कार्य सिद्ध राहतील. कुटुंबातील वातावरण उत्साही राहतील. सहकार्यांचे सहकार्य ह्या आठवड्यात मिळणार आहे. कन्या राशीच्या जातकांना उपाय: फळांचे दान द्यावे. तूळ राशीच्या जातकांना सध्याचा कालावधी यशदायक ठरणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मनाप्रमाणे यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपण सकारात्मक राहणे देखील गरजेचे आहे. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून मगच त्यावर प्रतिक्रिया द्या. फायदा होईल. शत्रू, हितशत्रू अथवा विरोधक यांच्या कारवाया वाढल्या तरी त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल. संयम ठेवा. कुटुंब, परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातील मतभेदांकडे तूळ राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मनस्ताप कमी होईल. लहान सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. तरुण तरुणींचे प्रश्न संपणार आहेत. प्रेमात यश मिळेल. तूळ राशीच्या जातकांना उपाय: गायीची सेवा करावी. वृश्चिक रास: आपल्या कार्यक्षेत्रात केलेलं नियोजन सफल होताना अनुभव येईल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. सरकारी प्रकरणातून मात्र त्रास संभवतो. सरकारी नियम पाळा. तसेच सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो, तेव्हा संयम ठेवा. तसेच खर्च देखील होऊ शकतो. शांत डोक्याने आपले पुढील कार्य करीत राहा. सामाजिक जीवनात वृश्चिक राशीच्या जातकांनी शत्रू व हितशत्रूंपासून मनस्तापाची शक्यता या आठवड्यात नाकारता येत नाही, तेव्हा त्यांच्यापासून दूर राहा. विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षेत यशप्राप्ती मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब, परिवारात व मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवाद करणे टाळा. खर्चामध्ये वाढ होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना उपाय: पिवळ्या कागदावर स्वस्तिक काढून आपल्या जवळ ठेवा. धनु राशीच्या जातकांनी आपल्या कार्यक्षेत्रात अथवा कुटुंब परिवारामध्ये असलेल्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. स्वतःसाठी खर्च कराल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत राहाल. स्वतःच्या मालकीचे घर असावे या स्वप्नपूर्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. पैशाची सोय होईल. कर्ज मंजूर होईल. व्यवसाय धंद्यांचा कार्यविस्तार वाढल्याने काही नवीन जबाबदाऱ्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वीकाराव्या लागणार आहेत. धनुराशीच्या जातकांना उपाय: मुंग्यांना साखर घालावी. मकर रास: दैनंदिन कामात काही बदल मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात करावे लागतील. आयत्या वेळेस नवीन कामे उद्भवल्याने धावपळ होईल. सावध राहून कार्य पूर्ण करा. एकाच वेळेस अनेक कामं करण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. वाहने सावकाश चालवा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे, अन्यथा नुकसान संभवते. महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, वाहने सुरक्षित ठेवणे गरजेचे राहील. चोरीची अथवा गहाळ होण्याची शक्यता आहे. जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करता येईल. कुटुंब, परिवारात लहान सहान कारणांवरून वादविवाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर समन्वय साधणे मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात फायद्याचे ठरणार आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. मकर राशीच्या जातकांना उपाय: बत्तासे दान द्यावे. कुंभ रास: एखाद्या अप्रिय घटनेचा परिणाम कुंभ राशीच्या जातकांना कार्यतत्परतेवर देखील होणार नाही याची काळजी घेणं ह्या आठवड्यात आवश्यक आहे. नाराज होऊ नका. मनस्वास्थ्य सांभाळा. छोट्याशा कामाला जास्त वेळ लागला तरी विचलित होऊ नका. खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे, परंतु आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला कार्यमग्न ठेवा. सर्वत्र नियोजनाला महत्त्व राहील. नियोजनाला प्राधान्य दिल्यास कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात समस्यांवर उपाय मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा विश्वास तसेच त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. गटबाजी आणि राजकारणापासून अलिप्त राहा. जमीन मालमत्ता संबंधात व्यवहार शक्यतो पुढे ढकललेले बरे. कुंभ राशीच्या जातकांना उपाय: पिवळा रुमाल जवळ ठेवावा. मीन रास:
अचानक काही खर्च समोर उभे राहिल्याने नियोजनात बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमाण मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात वाढल्यासारखे दिसेल. व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची गरज भासू शकते. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून अथवा ओळखीतून आर्थिक मदत मिळेल. कुटुंब परिवारातून ज्येष्ठ व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. चिंतामुक्त राहाल. समस्या जरी आल्या तरी त्या सुटतील देखील. प्रयत्नशील राहून कार्यमग्न राहणे मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात सुखकारक ठरेल. कुटुंबामध्ये धार्मिक अथवा मांगलिक कार्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होईल. नोकरीमध्ये पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो. अचानक पदोन्नती अथवा वेतनवृद्धी या आठवड्यात मिळणार आहे. मीन राशीच्या जातकांना उपाय हिरवे मूग दान द्यावेत. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 6 ते 12 एप्रिल 2025 ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.